बोला पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज योगीराज राम बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार जनतन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत आज मोसळगाव या क्षेत्रस्थानी सद्गुरू साईनाथ संस्थान शिर्डी या शिर्डी संस्थानच्या वतीने मोसळगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीच्या या प्रांगणामध्ये रामनवमी या उत्सवाकरिता मजल दर मदत करत चाललेले आहे हे साई भक्त आणि या साई भक्तांच्या निवासस्थानाची या विसाव्याची व्यवस्था मुख्य संस्थान शिर्डी संस्थानने इथे केलेली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व कर्मचारी यांच्या सहयोगातून या कार्यक्रमाचं इथं सुंदररित्या आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाकरिता या दुपारच्या विसाव्याकरता इथे हरिकीर्तनाची सुद्धा या संस्थांनी व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण मुख्य कार्य अधिकारी शिर्डी संस्थांच्या वतीनं आपल्याला ही सेवा वाटेल आली आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला स्पष्टपणे उपदेश करतात. परमार्थाच्या वाटचालीवर चालत असताना आपण ह्या जडणघडणीमध्ये प्रपंचाच्या वाघाऱ्यामध्ये आपला हा संस्थांचा सोहळा चालत असतो. रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वजण या मुंबईपासून मजल दर मजल करत अख्ख्या भारतातून ह्या शिर्डीला सर्व साई भक्त येत असतात आणि साई भक्त बाबांच्या एका भेटी करता अपेक्षित असतात, त्या समाधीच्या दर्शनाकरता. आणि ते दृश्य किंवा त्या शिर्डीस पाय जरी लागले तरी त्या शिर्डी पायी सोहळ्याचं त्यांचं समाधान प्राप्त होतं. आणि ह्या तुकोबाराय या अभंगातून आपल्याला असा उपदेश करतात, भगवंताच्या जर आपल्याला जवळीक जर साधायची जर असेल किंवा परमार्थ क्षेत्रामध्ये आपल्याला जर एक उच्चांक जर गाठायचं जर असेल, एक मजल जर गाठायची जर असेल, तर तुकोबाराय म्हणतात आपण भगवंताशी एकरूप झालो पाहिजे. तुकोबाराय म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. बळीयाचे अंकित आम्ही केव्हा झालो? आम्ही बळीवंत झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत होण्याकरता बळीयाचे अंकित होणं गरजेचं आहे. आता बळीवंत झालो म्हणजे तुकोबाराय आधी दुबळे होते का? जसं रात्र ह्या दिवसाला न्याय देण्याकरता दिवस हा शब्द ठरलेला आहे. रात्र दिवस, बरोबर आहे की नाही? आणि तसं तुकोबाराय काय म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत मग दुबळे, बळीवंत आणि दुबळा. मग तुकोबाराय अगोदर दुबळे होते का? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार. मग तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात बळीवंत होण्याकरता पुढचं चरण महत्वाचं आहे. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. संसार लाथळण्या नंतर
त्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाली. जनतनाचा त्याग केला, तृणा समान केलं आणि तेव्हा भगवंताची प्राप्ती करून घेतली. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, जनतन धन केले तृणाई समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मग आम्ही कोणत्या ईश्वराचे अंकित झालो आहोत? कोणत्या ईश्वराच्या शक्तीने आम्ही अंकित, आम्हाला बळीवंतपणा आलेला आहे? उदाहरणार्थ जर साईबाबा पालखी सोहळ्यात सर्व भाविक चालत असतात, एवढ्या अंतरावरून भाऊ चालत येतात, पण आपण सुद्धा पंढरीच्या वाटचाल करतो, माऊली आळंदीची वाटचाल करतो, नवे नवे पैठणची असल, मुक्ताईची असल, आदी सर्व ज्या आपण वाटचाली करत असतो त्याच्याकरता पायामध्ये बळ येणं गरजेचं आहे. पायामध्ये जर बळ जर नसलं तर आपल्याला परमार्थ करणं शक्य होत नाही. आपली उलटी म्हणे वृद्धत्व आल्यानंतर आपण परमार्थ करायला सुरुवात करतो आणि तारुण्यामध्ये आपण मोजमजा करतो. मग आपण सगळं म्हणतात, काही लोक म्हणतात शिर्डीला चाललो, काही म्हणतात आम्ही आळंदीला चाललो, काही म्हणतात पैठणला चाललो, काही म्हणतात आम्ही निवृत्तीनाथाला चाललो, त्र्यंबकेश्वरला चाललो. पण त्यांचं सर्वांचं स्वरूप एक आहे का दुजा आहे? एकच आहे ना. मग सर्वांचं तत्व जर एक आहे, मग अशा जर भगवंताशी तुम्ही जर एक रूप होत असाल तर तुम्हाला बळीवंत होण्याला वेळ लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल मग अशा भगवंत कसा आहे? तर हा भगवंत बळीया आहे. तुकोबराय म्हणतात बळीया माझा पंढरीराव, तोही देवाचा देव. बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, तोही देवाचा आहे देव. सगळ्या देवांचा देव कोण आहे? पंढरीनाथ परमात्मा. ज्या वेळेस तुकोबराय म्हणतात आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. बळीवंत किंवा भगवंताशी एकरूप होण्याकरता आम्ही संसाराची राख रांगोळी केली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावावर शून्य घालावं लागतं. ताई आपण जरा घर सोडल्यानंतर तुम्ही शिर्डीला येताय, जर तुम्ही घरची जर आठवण काढत असला तर घराला कुलूप लावलं का, घरी माणसं बरे आहे का, घर कसं आहे, खिडकी लावली का, हा जर विचार जर करत असला तर आपला प्रवास सुखाचा होणार नाही. आपलं मन सगळं कुठं लागल? रोहिदास म्हणतात मन चंगा तर काठवट मी गंगा. मग त्यापेक्षा घरी राहिलेले लोक आपल्यापेक्षा कधी पण बरे असतात. तसा जर वैराग्याचा जर विचार करत असलो किंवा भगवंताशी एकरूप होण्याचा विचार करत जर असलो, विश्वामित्र सारख्या महान ऋषींना ज्या वेळेस ज्ञान वैराग्य किंवा द्वेष या गोष्टीकडून विश्वामित्रांकडे काय कमी होतं? सगळं होतं. पण विश्वामित्रांवरती मायेने आघात घातला. आणि ज्या वेळेस माया एखाद्या गोष्टीवरती जर आघात घालत असती तर कुठल्याच गोष्टीचा उपयोग होत नाही. मायेने जर पांघरून जर घातलं एखाद्या गोष्टीचं तर चांगल्या चांगल्या बलाढ्य डोंगरासारख्या व्यक्तींचा धुळीस मिळायला वेळ लागत नाही. जर ह्या गोष्टीचा अवलंब केला तर या पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना आपण कशा कशाचा आपण अवलंब करतो? त्यागाचा अवलंब करत नाही. आपण भगवंताच्या प्राप्ती करता आपण चाललेलो आहोत, पण आपण भगवंताशीच प्राप्ती किंवा भगवंताशी एकरूप राहतो का? नाही राहत. आणि ही जर व्यवस्था सगळी जर बघत असलो तर आपण व्यवस्थेच्या जर विरुद्ध जर गेलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची प्राप्ती होणार नाही, भगवंताची होणार नाही आणि आपला आत्मकल्याणाची सुद्धा आपण प्राप्ती करू शकत नाही. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
हा मंत्र गायत्री मंत्र आहे, सगळ्यांना परिचित आहे. ह्या मंत्राचा अवलंब करून लोक सिद्धीला गेले किंवा ह्या मंत्राचा जप करून लोकांनी स्वतःची सिद्धी प्राप्त केली, स्वतःचा उद्धार प्राप्त केला, भगवंताशी एकरूप झाले. पण ह्या मंत्राची निर्मिती करणाऱ्या, हा मंत्र ज्यांनी तयार केला, हा मंत्र ज्यांनी लिहिला, हा मंत्र ज्यांनी सिद्ध केला, त्यांना स्वतःचं जीवन सार्थकी लावता आलं नाही. विश्वामित्रांनी हा मंत्र लिहिला, विश्वामित्रांनी हा मंत्र तयार केला. सांगण्याचं तात्पर्य काय, किती जरी तुम्ही काव्य पंक्ती लिहिल्या, किती जरी तुम्ही ग्रंथ लिहिले, पण तुम्ही ते जर आचरण जर केलं नाही, आचरणशील पद्धतीने जर वागला नाहीत, तर तुमचा उपयोग होणार नाही. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, जनतन धन केले तृणाई समान, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला भगवंताशी एकरूप व्हावं लागेल. भगवंताशी किती एकरूप व्हावं लागेल. राम म्हणता रामाची होय जे, पदी बैसून पदवी घ्यायजे, ऐशे सुख वचनी आहे, विश्वाचे अनुभव पाहे, राम रसाची या चवी आण रस रुचती केवी. बरोबर एक नाही, ह्या न्यायाने भगवंताशी एकरूप व्हा. राम म्हणता रामाची होय जे. बळ्याचे अंकित होण्याकरता आपल्याला ह्या पदाचा अवलंब करावा लागेल. ज्या वेळेस जटायू महाराजांना मोक्षाची प्राप्तीची आवश्यकता होती आणि त्यावेळेस दशरथ महाराजांचं ज्यावेळेस युद्ध झालं, ते मूर्छित येऊन पडले. जटायू महाराजांनी त्यांना पंखावरती झेललं बाबा, आणि पाणी पाजलं, सगळे केलं आणि त्यांना शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर त्यांनी विचारलं, तू कोण? म्हणे पक्षीराज मी जटायू. म्हणे तुम्ही आमचा प्राण वाचवला, बोला काय मागायचं मागा, मी राजा आहे. जटायू महाराजांनी मोठ्या दिमाखात सांगितलं, आम्ही असं ऐकलेलं आहे का या युगामध्ये मनुष्य योनीमध्ये पुत्र संततीपासून आपल्याला मोक्षाची प्राप्त होती, मुलापासून आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, पण आम्ही पक्षी योनीमध्ये आहे, आम्हाला मुलगा नाही. दशरथ राजांचा शब्द सुटला, मला जो पहिला मुलगा होईल ना, मी तुला दान करेल. बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पावले. ह्या न्यायाने बोलल्याप्रमाणे दशरथ महाराजांनी रामप्रभूंचा जन्म झाला आणि रामप्रभूंना कोणाच्या हाती दिलं? जटायू महाराजांच्या हाती दिलं. आणि जटायू महाराजांच्या हाती दिल्यानंतर नारद महर्षींना सुद्धा प्रश्न पडू लागला. रामाचा अवतार हा दृष्टांत निर्दळन करण्याकरता झालेला आहे, जनसामान्यांचा उद्धार करण्याकरता झालेला आहे. आणि हे जर पक्षीराज जटायूंच्या ताब्यात जर गेले, त्यांचा जर सांभाळ पक्षी योनीमध्ये जर झाला, तर कसं व्हायचं? जटायू महाराजांना वचन दिलं आणि वचन देऊन सांगितलं का आता आम्ही, तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला उद्धाराची अपेक्षा आहे, त्यावेळेस आम्ही तुम्हाला रामप्रभूंना आवाज देता क्षणी रामप्रभू तिथं उपस्थित होतील, असं वचन दिलं. आणि नारद महर्षींनी रामप्रभूंना घेतलं आणि दशरथ महाराजांच्या स्वाधीन केलं. पुढचा काळ त्यांनी वनवास काढला, पुढचा सगळ्यांना परिचित आहे, पण आपण त्या उदाहरणाला स्पर्श करायचा आपल्याला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच, ज्या वेळेस जटायू महाराजांना रावणाने काय केलं, त्यांचे पंख छाटले, त्यावेळेस युद्ध संग्राम झाला. पण त्यांनी स्वतःच्या सुनेचा बचाव करण्याकरता जटायू महाराजांनी युद्ध केलेलं होतं. नाशिकमधून पंचवटीतून ब्राह्मणाचा वेश धारण करून सीतामाईला त्यांनी उचललं. स्वतःच्या सुनेला जटायू महाराजांनी बघितलं, मानसपुत्र होते ना, रक्षण करण्याकरता त्यांनी धावले, पण त्यांचे पंख छाटण्यात आले, रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि मोठाल्याने मनापासून त्यांनी एक आवाज दिला, हे राम. शेवटचा विराम देण्याकरता प्रभू रामचंद्र तिथं हजर झाले. तेव्हापासून प्रथा आहे, माणसाच्या जीवामध्ये, हृदयामध्ये किंवा शरीरामध्ये आत्मा थोडासा असावा, त्यावेळेस मांडी द्यावी. रामप्रभूंनी त्यांना मांडी दिली, त्यांना सांगितलं, तुमच्या उद्धाराकरता काय करू, मला पाणी पाज. मुलाच्या हातून शेवटचं पिलेलं पाणी मोक्षाच्या मार्गावरती जातं. पाण्याची उपलब्धता नव्हते, बाणाला, धनुष्याला बाण लावला आणि टाक मारला, सर्व तीर्थ उपलब्ध झाले.
आणि त्या पाणी त्या तीर्थांचं पाणी जटायू महाराजांना दिलं. जटायू महाराजांनी प्राण सोडला. बाणाला धनुष्याला बाण लावला आणि टाक मारल्यानंतर म्हणून तिथं टाकेत नाव पडलं आणि सर्व तीर्थ पाणी उपलब्ध झालं म्हणून सर्व तीर्थ टाकेत असं ते तीर्थाचं नाव आहे. म्हणून तेव्हापासून सर्व तीर्थ टाकेत असं नाव पडलं. स्वतःच्या बापाला मानस बापा करता उद्धारा करता सर्व तीर्थांचं पाणी तिथं उपलब्ध करून दिलं आणि बाणाचा धनुष्याचा टाक मारल्यामुळे तिथं ते टाकेत नाव पडलं आणि सर्व तीर्थ पाणी उपलब्ध झाले म्हणून तिथं सर्व तीर्थ टाकेत नाव असं पडलं. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य काय, भगवंताशी किती एकरूप व्हा का शेवटचं समाज. जसा जटायू महाराजांनी शेवटचा आवाज दिला आणि शेवटचा विराम देण्याकरता प्रभू रामचंद्र जसे हजर झाले तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण नामस्मरण आपण केलं पाहिजे. आणि नामस्मरण जर केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये काही उपयोग होणार नाही. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा मी मगाशी बोलून गेलो. आणि असं जर केलं आपण जर वैतागाला जर वैराग्य म्हणून जर भक्ती जर करत असलो तर भगवंत आपला कधीही होऊ शकत नाही. आता ज्या वेळेस तुकोबारायांना जगांना भरपूर त्रास दिला, बाहेरच्या लोकांनी तुकोबारायांना त्रास दिला आणि तेच लोक तुकोबारायांची स्तुती करू लागले. तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आरे म्हणून रामेश्वरे किया तुलनेसी तुकासी आले पिता तुलनेसी म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती. जगाने त्या त्रास दिला तुकोबारायांना, तेच जगातील लोक शेवटी काय बोलले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. साईनाथ बाबांना सुद्धा जगाने त्रास दिला पण तेच त्रास देणारे लोक आज त्यांच्याच कुळातील लोक त्यांच्याच नावाखाली त्यांच्याच दरबारामध्ये जगत आहेत, त्यांचाच आश्रय घेऊन जगत आहे. बाबांना भरपूर लोकांनी त्रास दिला पण शिर्डी सारखं संस्थान या महाराष्ट्रामध्ये होणं नाही. खूप मोठं संस्थान आहे. योगी पावन मनाचा साई अपराध योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. जसं योगी त्यांची अपेक्षाच असते सगळ्यांचा जनाचा ते त्याग करतात, सगळ्यांचे त्रास सहन करतात. ज्यावेळेस योगीराज गंगागिरी महाराजांनी साईनाथ महाराजांची साईबाबांची ओळख शिर्डीमध्ये जनसामान्य लोकांना कळून दिली. साईबाबांना कोणी आधी परिचित नव्हतं, कोणी ओळखत नव्हतं, पण साईबाबांची महाराज जी ओळख करून दिली योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी, साईबाबा हे कोण आहे, हे दैवी पुरुष आहे असं जनसामान्य लोकांना सांगितलं. साईबाबांची आणि गंगागिरी महाराजांची ती मैत्री अजून सुद्धा सरला बेटात जा, साईबाबांचा आणि गंगागिरी महाराजांचा तो अजून प्रतिमा तिथे उपस्थित आहे. शिर्डीमध्ये अन्नक्षेत्र अहोरात्रपणे चालत असतं आणि अहोरात्र अन्नक्षेत्र चालूच असतं आणि हा नवमीच्या निमित्ताने हा उत्सव भरलेला असतो आणि जागोजागी या शिर्डी संस्थानने जागोजागी हा पालखी थांबा असा हा उपक्रम चालू केलेला आहे. असंख्य वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमामध्ये संपूर्ण या शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वजण ह्या रामनवमीच्या पर्व काळामध्ये 10-15 दिवसामध्ये सर्वजण झटत असतात भाऊ. आणि देवा हो, हे सर्व कार्य हे जनसामान्य लोकांकरता या साई भक्तांकरता बाबांच्या माध्यमातून चालत आहे. लोक म्हणतात बाबा समाधीस्थ झाले, पण ह्या न्यायाने किंवा ह्या कार्याच्या माध्यमातून बाबा आज सुद्धा आपल्यामध्ये नांदत आहे, खेळत आहे, वावरत आहे. पण आपलं सुद्धा आद्य कर्तव्य आहे या शिर्डीच्या मार्गावरती चालत असताना पालखी सोहळ्यामध्ये ह्या पालखीच्या पुढं कोणी जाता कामा नये. अतिरिक्त वातावरणामध्ये आपण काय करतो, स्वतःच्या जीवाची मोजमजा करण्याकरता आपण काय करतो, इतरत्र भटकत फिरतो आणि नियमामध्ये वागत नाही. आपला संस्थांचा नेम असा आहे
पालखीच्या पुढे जास्त लोकांनी जास्त चालायचं नाही, सगळ्यांनी पालखीच्या मागं चालतात. आणि बाबांना तुम्ही जर मानत असलात तर बाबांच्या पालखीच्या पुढे कुठं चालत जाऊ नका, शिस्तीचा वर्तवणूक करा. हाय त्या अन्नाचा तुम्ही बचत करा, अन्नाचा नाश करत जाऊ नका, अन्नाची बचत करत चला. आणि भगवंताशी जर एकरूप जर व्हायचं जर असल तर आपल्याला कशाचा अवलंब करावा लागल? तुकोबराय अभंगाच्या तुका म्हणे आता, 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 आम्ही नवदू ही माथा, आम्ही मुक्ती जिया माथा. लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार, आम्ही मुक्तीची माता, आम्ही मुक्तीची माता, लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार, केला षड उर्मीचा मार, हा केला षड उर्मीचा मार, हा केला षड उर्मीचा मार, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, हो सुर मेरा है हमारा. अरदी जाते सुर की नदिया, अरदी जाते बहते माधर हलके हलके, ये सुर मेरा मिले सुर मेरा तुम्हार. केला षड उर्मीचा, षड उर्मीचा हरे राम, हरे राम, हरे राम, हरे राम. केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा केला षड उर्मीचा, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला
लाथाळीला हा संसार लाथाळीला हा संसार संसार विठोबा रखुमाई 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 जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडभूमीचा माळ जन तन धन केले तृणाई समान लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. अल्पमती वेळेमध्ये आपण अनेक अडचणी आल्या, लाईट पण गेली आणि सगळ्याच गोष्टी झाल्या. चिंतनासारखं भरपूर काही आहे, पण बाकीचा फावला वेळ आपला लाईटीच्या सगळ्या व्यवस्थेमध्येच गेला. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन साईबाबा संस्थान शिर्डी मुख्य कार्यकारी अधिकारी गाडगीळ साहेब आणि त्यांचे सर्व जे कर्मचारी आहे, वृंद आहे, त्यांनी सर्वांनी हे आयोजन सुंदररित्या केलेलं आहे. जागोजागी ह्या पालखी थांबा हे आयोजन, हे मंडप, भोजनाची व्यवस्था, हरिकीर्तनाची व्यवस्था ही सर्व आयोजित केलेली आहेत. आपण बळीयाचे अंकित महाराजांच्या ह्या अभंगावरती यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात, आपण भगवंताशी जर एकरूप जर झालो तर आपल्याला कशाचीच आवश्यकता राहणार नाही. आपण साईबाबांच्या चरणावरती आपण लीन होण्याकरता आपण सर्वजण चाललेलो आहोत आणि ह्या पालखी सोहळ्याकरता आपण सर्व एकत्रित आला आहोत. सर्वांचे मुख्यतः आम्हाला इथं कार्यक्रम करण्याची जी संधी प्राप्त करून दिली साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडगीळ साहेब आणि सर्व कर्मचारी वृंद, वरपे साहेब आदी सोडून कारपे साहेब यांचे सर्वांचे आभार व्यक्त करूया. आणि आपण आता छोटंसं भजन घेणार आहेत. त्याच्या भजनाकरता सगळ्यांनी उत्साहाने, थोड्या जोमाने, भक्तिमय वातावरणात आपण सगळ्यांनी एक भजन करूया. सगळ्यांनी टाळी वाजवून भजनात एकरूप व्हायचं आहे. हरी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव
राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति पावन राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम निवृत्ती साईनाथ महाराज की जय निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया 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 निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया पुनश्च एकदा सर्व साईबाबा संस्थान कमिटी मुख्य कार्यकारी आणि पालखी सोहळा सर्वांचे एकदा आभार आणि सुंदररित्या सेवा झाली. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार जनतन ध्यान केले तृणाई समान लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. या अभंगावरती आपण यथामती एक अवकाश बोललो. झालेली सेवा सद्गुरू साईनाथ महाराजांच्या चरणावरती समर्पित. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम